Yes, ma'am. ओके 5 मिनिट्स मध्ये आपण तुम्हाला हे सांगूया, रूल्स सांगूया किंवा काही हे आहे तुम्हाला सूचना आहेत ते लक्ष द्या. फर्स्ट तुम्हाला असं आहे की तुम्ही मायक्रो प्रोजेक्टचे जे टायटल आहेत त्याचबरोबर ग्रुप मेंबर्सची नावं आहेत. फक्त मला 16 रिस्पॉन्सेस आलेले आहेत. रिमेनिंग स्टुडंटनी ते फिल करावे गुगल फॉर्म आणि शेअर करावं लवकरात लवकर. ओके देन जॉईन होत आहेत मुलं, तोपर्यंत आपण काय करूया, रिवाइज करूया. बघा लास्ट प्रॅक्टिकलला आज आतापर्यंत आपण किती प्रॅक्टिकल बघितले? 6 प्रॅक्टिकल्स बघितलेले आहेत बरोबर. Yes, स्क्रीन ma'am. क्लिअर कर विजिबल आहे का सांगा. ओके तर बघा फर्स्ट पेजवर जाऊ. तर त्यातले पहिले 6 आपण प्रॅक्टिकल कम्प्लीट बघितलेले. तोपर्यंत बॉईज गर्ल्स जॉईन होते, तोपर्यंत आपण फक्त रिव्ह्यू बघूया. जस्ट वेट. स्टॉप. हा तर बघा आपल्याला टोटल 12 प्रॅक्टिकल करायचे आहेत. त्याच्यातले मधले आपले 6 प्रॅक्टिकल कम्प्लीट झालेले आहेत. मग फर्स्ट झालंय टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ लॉजिक गेट्स. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट नसावा. त्याच्यानंतर आहे का डाऊट कुणाला? द टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ युनिव्हर्सल लॉजिक गेट्स. तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी व्हर्च्युअल लॅबची लिंक पण शेअर करेन, पण व्हर्च्युअल लॅब डायरेक्ट टाकल्यानंतर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली त्यात तुम्ही घरी बसल्या करू शकता. ज्याच्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे किंवा मोबाईलवरही तुम्ही ते डेस्कटॉप साईड करायचं आणि ऑटोमॅटिकली ते आपल्याला तुम्हाला जसे मी इथे दाखवते तसं तुम्हाला करता येईल ते प्रॅक्टिससाठी. ओके थर्ड बघा कन्स्ट्रक्ट बेसिक गेट्स युजिंग युनिव्हर्सल गेट. हे तुम्हाला ऍक्च्युली परफॉर्मन्स करावे लागणार आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय डी मॉर्गन्स थेरम, हाफ डिझाईन हाफ ॲडर अँड फुल ॲडर युजिंग बुलियन एक्सप्रेशन. त्याच्यानंतर डिझाईन फुल ॲडर अँड हाफ फुल सबस्ट्रॅक्टर. त्याच्यानंतर आता बघा हा जो आपण आता डायरेक्ट घेणार आहोत 8 आणि 9 बिकॉज BCD टू 7 सेगमेंट डिकोडर जो आहे तो तुम्हाला आता मी थेरोटिकली पार्ट शिकवला नाहीये. मी शिकवलं तुम्हाला मल्टिप्लेक्सर आणि डिमल्टिप्लेक्सर. दॅट्स वाय व्हेरीफाय ऑपरेशन ऑफ मल्टिप्लेक्सर आणि फंक्शनॅलिटी ऑफ द डिमल्टिप्लेक्सर हे आपण आज स्टडी करणार आहोत इन अ प्रॅक्टिकल मध्ये. ओके होप सो सगळे जॉईन झालेले आहेत. Shall I start the practical number 8? Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांनी प्रिंट आउट काढलेले आहेत ह्याची. नसेल नोटबुक लिहा, बट सगळ्यांनी ते झालेले आहेत तेवढे सगळ्यांनी लिहायचे आहेत. हार्ड कॉपी जमा करायचे आहेत लक्षात ठेवा. आणि मायक्रो प्रोसेसर जे हार्डवेअर आहे ते तुम्ही मला जमा करायचं आहे. सो हार्डवेअर पण व्यवस्थित लक्ष द्या. मॅम त्याचा रिपोर्ट पण बनवायचा आहे ना? हो रिपोर्ट पण बनवायचा आहे, त्याचबरोबर हार्डवेअर पण बनवायचं आहे. आता बघा तुम्हाला रिपोर्टचा फॉर्मॅट तुम्ही देणार आहे का आम्ही घेऊ? तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करून करायचं असेल तर करा, अदरवाईज मी तुम्हाला ग्रुपला शेअर करेन. ओके मॅम. मॅम यस सेंड करता का रिपोर्टचं एक एक्झाम्पल? सॅम्पल पेपर तुम्हाला शेअर करते, सॅम्पल रिपोर्ट करते शेअर. ओके मॅम. ओके शाल आय स्टार्ट प्रॅक्टिकल नंबर 8 और एक्सपेरिमेंट नंबर 8. आता बघा तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये व्हेरीफाय ऑपरेशन ऑफ मल्टिप्लेक्सर. फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे मल्टिप्लेक्सर म्हणजे काय किंवा मक्स तुम्ही कशाला म्हणता. ओके मक्स मीन्स काय? यस मक्स मीन्स काय? मल्टिप्लेक्सर. मल्टिपल इनपुट्स असतात आणि ओनली वन आउटपुट असते. ओके दिस इज नथिंग बट द मल्टिप्लेक्सर. एक्झाम्पल आपण दिलं होतं इन जनरल लाईफ मध्ये काय कशामध्ये यूज करतो किंवा डाटा सेव्हरल किंवा डाटा डिवायडर मध्ये सुद्धा तो आपण यूज केला जातो मल्टिप्लेक्सर. आता बघा मल्टिप्लेक्सरचा जो आयसी आहे 74151 हा आयसी आहे आणि त्याचं मार्केटमध्ये किट पण अवेलेबल आहे. सो आपण ते बघा व्हर्च्युअल लॅबवर हे करणार आहोत, त्याच्यामुळे मल्टिप्लेक्सरचं तिथे किट आहे. पण आपल्याला प्रॅक्टिकली हे आपण हे असंही करू शकतो 74151 चा आयसी डायरेक्टली यूज करून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही त्याचं किट जे आहे ते सुद्धा घेऊ शकता. किट मध्ये पण हा आयसी यूज केला असतो बट युजिंग अ नॅन गेट. ओके नॅन गेट ऑर गेट असा यूज करून हा आयसी
बनवला जातो त्याच्यामध्ये. त्याला डायरेक्ट किट म्हटलं जातं. मक्सचं किट आहे किंवा मग डायरेक्ट IC 74151 असं तुम्ही इथं ऑप्शन्स आपल्याला दिले आहेत. बिल्ड टेस्ट फंक्शन ऑफ अ मक्स काय आहे 74151 करायचे किंवा 74150 किंवा एनी अदर इक्विव्हॅलंट. त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणतंही यूज करू शकतो. जसं की मी म्हणाले तुम्हाला किट करू शकता किंवा तुम्ही IC ही तुम्ही ऍज अ प्रॅक्टिकलला करू शकता. तर बघा फर्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे मल्टिप्लेक्सर हे काय आहे. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. आता हे कॉम्बिनेशनल सर्किट आहे म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट्स जे आहेत म्हणजे मल्टिपल ऍज अ डाटा सिलेक्टर म्हणजे तो काय करतो त्याला सेव्हरल इनपुट्स असतात म्हणजे त्याला नंबर ऑफ इनपुट्स असतात आणि आउटपुट विल बी ओनली वन. आता आउटपुटला हे कोणतं पर्टिक्युलर इनपुट जे आहे ते कसं येतं तर डिपेंड अपॉन अ सिलेक्ट लाईन. तुम्ही कोणती सिलेक्ट लाईन हे केले सिलेक्ट लाईन्स कोणती केली त्याच्यावर ते आपलं आउटपुट डिपेंड असणार. म्हणजे आपण इट हॅज अ n डेटा इनपुट्स म्हणजे n नंबर ऑफ डेटा इनपुट्स असतात. त्याचबरोबर ओनली वन आउटपुट असते आणि सिलेक्ट लाईन्स मस्ट बी m इज इक्वल टू √n असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा 2m इज इक्वल टू n म्हणजे n नंबर ऑफ व्हॅल्यू कशा असतात तर 2 सिलेक्ट लाईन्स मीन्स आपले नंबर ऑफ इनपुट्स असतात. हे आपण बघितलेलं आहे. थिअरॉटिकली पण बघितलं आहे आणि त्याच्याबरोबर आपण आता आज प्रॅक्टिकली बघणार आहोत. म्हणजे n/1 मल्टिप्लेक्सर कॅन बी युज्ड इन युजली कशामध्ये यूज करू शकतो डाटा सिलेक्टर मध्ये किंवा कंपनीमध्ये व्हेरियस ऑप्शन असतील तर तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी आपण ऍज अ मल्टिप्लेक्सर सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे. हे झाली आपल्याला सिम्पली ब्लॉक डायग्राम ऑफ n/1 मल्टिप्लेक्सर. n/1 म्हणजे n जो लेफ्ट साइडला असतो n असू द्या किंवा व्हेरियस नंबर असू द्या तो असतो इनपुट नंबर आणि जो राईट साइडला असतो कंपल्सरी 1 असतो त्याला आपण काय म्हणतो आउटपुट आहे. आता हा जो पार्ट आहे D02 D32 अप टू Dn-1. Dn म्हणजे काय तर Dn-1 म्हणजे 0 to n असं. D02 D1 D2 D3 अप टू Dn-1 आणि हे आहेत आपले डेटा इनपुट्स. दॅट्स वाय आय एम युझिंग अ D व्हेरिएबल और अ D अल्फाबेट यूज केलं. त्याचबरोबर y इज आउटपुट आणि इनेबल पिन तुम्हाला माहिती आहे इनेबल किंवा स्ट्रोक तुम्ही म्हणू शकता त्याला. त्याचबरोबर सिलेक्ट इनपुट्स आहेत S0 S1 S2 अप टू SM-1. SM म्हणजे काय तर SM हे M म्हणजे सिलेक्ट लाईन्स असतात किंवा इनपुट्स असतात अप टू M पर्यंत 0 to M means 0 to M-1. This is the select inputs. This is the block diagram of n/1 multiplexer. This is the types of multiplexer. किती टाइप्स आहेत आपण नंबर ऑफ टाइप्स आपण म्हणू शकतो 2 फॉर्म मध्ये आपण त्याला करू शकतो. 2:1 मल्टिप्लेक्सर 4:1 मल्टिप्लेक्सर 8:1 मल्टिप्लेक्सर 16:1 मल्टिप्लेक्सर अप टू 32:1 मल्टिप्लेक्सर 64:1 मल्टिप्लेक्सर असं तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. म्हणजे 2 च्या पॉवर मध्ये तुम्ही त्याला मल्टिप्लेक्सर्स आहेत ते यूज करू शकता. ते तुम्ही इनपुट्स किती देतात त्याच्या अकॉर्डिंगली ते मर्क्सचे हे आहेत इनपुट्स जे चेंज होतात त्याला ते म्हटले जातात. म्हणजे तुम्ही आता बघा इथे तुम्हाला कळेल cot 2:1 मीन्स आउटपुट ऍज अ इनपुट गिवन म्हणजे जे दिलेलं असतं तेच तुम्हाला आउटपुटला येणार. पण फक्त अकॉर्डिंगली काय चेंज होत जातं की तुम्ही त्या सिलेक्ट लाईनला काय देतात. जर समजा 0 किंवा 1 देत असेल तर डायरेक्ट 0 जर झाले असेल सिलेक्ट लाईन सिलेक्ट तर ऑब्विसली D0 ला जो असेल तो आपल्याला आउटपुटला येतो. ठीक आहे. हे कळालंय. तर बघा फर्स्ट बघा D:1 8:1 मक्स आहे. 8:1 मक्स ची IC आहे 74151 आहे आणि 16:1 ची आहे 74150 आहे. बघा 74151 मध्ये तुम्हाला ही पिन डायग्राम दिलेली आहे. फर्स्ट काय आहे फर्स्ट D3 D2 D1 आणि D0 म्हणजे तुम्हाला हे जे आहे ते डेटा इनपुट्स आहेत त्याच्याच अकॉर्डिंगली VCC मीन्स 60 नंबर पिन आणि 5 नंबर पिन इज अ ग्राउंड किंवा सॉरी 5 नंबर पिन जे आहे ते आउटपुट आहे आणि 6 नंबर पिन आहे आउटपुटचा बार म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ बार Y बार. त्याचबरोबर 7 आणि 8 नंबर ही काय केले 7 नंबर पिन इनेबल आहे आणि 8 नंबर पिन ग्राउंड आहे म्हणून मी दोन्ही ही काय केले ते ग्राउंडला दिले
S2 S1 and S0 म्हणजे सिलेक्ट लाईन्स Z2 1 and 0 हे झाले सिलेक्ट लाईन्स. त्यानंतर D4 D5 D6 D7 दिस इज नथिंग बट द डेटा इनपुट. VCC इज नंबर 60 नंबर पिन म्हणजे टोटल 74151 ही 60 नंबर पिन आहे. तुम्हाला ही ऍज अ प्रॅक्टिकल सर्किट डायग्राम अशी असणार आहे. तसं इथं होतं बघा काय केलंय. फर्स्ट इनेबल पिन 1 असताना इथं वेगळं दिलंय थोडस. ठीक आहे बघा इथं कसं दिलंय. इथं काय केलंय इनेबल जे आहे ते कन्सिडर ऍज अ सिम्पल ई केलंय त्यामुळे इथं चेंज येते. फक्त आपण जे केलं होतं ते ई बार केलं होतं त्यामुळे आपलं जे सर्किट येतं ते 0 असताना क्रॉस 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 येते. इन आयसी मध्ये हे फक्त चेंज होत आहे आणि आपल्याला सिंपल ह्याच्यामध्ये जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केली तर तिथं कसं येणार आहे 1 0 असेल तर क्रॉस 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 येते. म्हणजे आयसी हा काय करतो वर्क ऍज अ ई बार करतोय. कळतंय. इथं कन्फ्युजन होऊ नका. तुम्ही आयसी जेव्हा यूज कराल तेव्हा ई इज इक्वल टू 0 असेल तरच तो ऍक्टिव्ह मोड मध्ये वर्क होतो. आणि जर इन पर्पज आपण जर यूज केलं म्हणजे सिम्पली ब्लॉक डायग्राम ड्रॉ केली किंवा वेरियस वेगळे काही ऍप्लिकेशन यूज केले म्हणजे आयसी सोडून जर तुम्ही किट वगैरे यूज केलं तर त्याच्यामध्ये काय येणार आहे आपल्याला ई इज इक्वल टू जर हाय असेल तर आपल्याला आउटपुट मिळणार आणि लो असेल तर आपल्याला आउटपुट मिळणार नाही म्हणजे 0 मिळणार. समजतंय. पण मॅम तिथे इनेबल पिन 1 दिले तेव्हा आउटपुट 0 कसं काय दिले. तेच इनेबल सांगते पिन 0 पाहिजे ना. तेच सांगते मी एवढ्या वेळ तेच सांगत होते की तुमचा जो आयसी आहे 74151 चे हे फंक्शन आहे. ओके 74151 चा जो आयसी आहे त्याला इनेबल पिन जर ऍक्टिव्ह मोड मध्ये जर बार असेल म्हणजे ई जर 0 असेल तरच तो आयसी आहे तो ऍक्टिव्ह मोड मध्ये तो आयसी मक्सचा आयसी जो आहे तो ऍक्टिव्ह मोड मध्ये येतो. समजतोय. आणि जर तुम्ही मक्सचा किट जर यूज केलं तर त्याच्यामध्ये ते फक्त अपोजिट आहे म्हणजे ई हा 0 असताना ते वर्क होणार असं आहे. समजतंय. अपोजिट आहे ही आयसीच आहे. हे जो ब्लॉक डायग्राम आहे ती ह्या किटचा आहे म्हणजे आयसी आहे. आयसी 741 ची ही ब्लॉक डायग्राम किंवा ट्रुथ टेबल आहे असं तुम्ही म्हणू शकता. समजते. हा आयसी काय करतो इनेबल पिन काय केले बघा ग्राउंड केले. दॅट्स वाय इनेबल पिन जेव्हा लो असेल तेव्हाच हे ऍक्टिव्ह होणार. हे आयसीचं फंक्शन आहे. कोणत्या आयसीचं मक्सच्या आयसीचं फंक्शन आहे. समजते. येस मॅम. म्हणजे ते आधी शिकवल्याचं अपोजिट आहे का. हा जे शिकवलंय त्याच्या अपोजिट आहे म्हणजे ती आयसी जी आहे ती आपण कशाला दिले ग्राउंडला दिले त्यामुळे इथं अपोजिट आहे. ओके लक्षात राहील. कन्फ्युजन होणार नाही. मग आपण ट्रुथ टेबल कोणता पण ड्रॉ केला तरी बरोबर आहे ना. हा बरोबर आहे. शक्यतो जो मी तुम्हाला सांगितलं तो ड्रॉ करा आणि हा ड्रॉ फक्त कधी करायचा जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल आयसी 7151 यूज करा तेव्हा करायचं. तेव्हा हा ट्रुथ टेबल यूज करायचा. ओके यस मॅम. मॅम. ओके आता बघा हे झालं तुम्हाला हे आहे त्यामुळे इथं ऍक्च्युली आपल्याला जो सेटअप आहे तो येणार आहे. त्याचबरोबर इथं प्रॅक्टिकली सर्किट डायग्राम जशी आहे तशी येणार आहे. हे तुम्हाला फील करायचे मी तुम्हाला स्कॅन करून शेअर करते. आणि तुम्हाला काय काय लागणार डिजिटल मल्टीमीटर आयसी टेस्टर डीसी पॉवर सप्लाय ब्रेडबोर्ड आयसी एलईडी परत त्याच्यानंतर रजिस्टर्स कनेक्टिंग वायर्स एक्सेट्रा एक्सेट्रा लागणार आहे. मग ही झाली प्रोसिजर आणि सिम्पली आपण हे आहे ते म्हणजे डीएन जर दिलं डीएन हे आहे ते इनपुट आहेत. मग तिथं काय दिल्यानंतर आपल्याला काय येणार हे आपण फक्त इथं लिहायचंय. समजतंय. आता बघा हे झालं सिम्पली आपण काय बघितलं प्रॅक्टिकली. तुम्ही मक्सचं तुम्हाला सगळं ओव्हरऑल झाले मक्स झाले थेरॉटिकली आणि मक्स ट्री झालाय. ओके इथपर्यंत आपला पार्ट कम्प्लीट झालेला आहे. फक्त तुमचं राहिलेलं आहे ते आज घेणार होते पण सरांनी घेतल्यामुळे लेक्चर सर म्हणाले द्या त्यामुळे मी दिल्यानंतर ते डीमक्स तेवढा पॉइंट राहिलेला आहे. त्याच्यामध्ये पण फक्त आपलं थिअरॉटिकली पार्ट झालेला आहे त्याचे टाइप्स बघायचे राहिलेले आहेत. बरोबर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर बघा वेट फॉर 1 मिनिट.
तर बघा फर्स्ट आपण मल्टिप्लेक्सर आहे ते बघणार आहोत काय 4:1 आणि 1:4 सॉरी 1:4 मल्टिप्लेक्सर बघणार आहोत तसंच 1:4 डीमल्टिप्लेक्सर आपण बघणार आहोत. त्यासाठी बघा ह्याची आधी थेरॉटिकली बघूया आणि नंतर मग प्रॅक्टिकलला स्टार्ट करूया. 4:1 मल्टिप्लेक्सर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 मीन्स 4:2 किंवा 4 असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. 4 काय आहे 4:1 मक्स किंवा मल्टिप्लेक्सर having a 4 data inputs I3, I2 and I0. त्याला तुम्ही D0, D1, D2, D3 असं सुद्धा कन्सिडर करू शकता. आणि त्याच्याबरोबर 2 सिलेक्ट लाईन्स असणार S0 to S1. कशावरून तर इनपुट्स आहे 2. दॅट्स वाय m is equal to √n means nothing but the 2 सिलेक्ट लाईन्स आणि आउटपुट विल बी 1. आता ह्याची ब्लॉक डायग्राम बघा याच्यामध्ये आहे इथे शो केलेली तुम्हाला सिम्पली इनपुट्स आहेत I0, I1, I2 and I3 आणि तसंच आहे त्याच्यानंतर बघा ही खाली आहे S1 and S0. दिस इज द सिलेक्ट लाईन्स आहेत आणि आउटपुट विल बी Y. आता या चारींपैकी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला त्याचा ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचं. ट्रूथ टेबल फाइंड आउट करत असताना तुम्हाला सिलेक्ट लाईन्स आउटपुट आणि इनपुटच असणार आहे. मग बघा सिलेक्ट लाईन्स आणि सिलेक्ट सेशन सिलेक्ट लाईन्स आणि आउटपुट त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट लाईन्स काय आहेत 0-0 म्हणून I0, 0-1 म्हणून I1, 1-0 I2, 1-1 I3. इथं इनेबल पिन कॉमन आहे म्हणून मी इथं नाही लिहिलेली. त्यानंतर बघा त्याचा ट्रूथ टेबल कसा आहे ना S1 बार S0 बार I0. ओके सिमिलरली S1 बार S0 आणि I2 सॉरी I1 प्लस S1 S0 बार I2 प्लस S1 S0 आणि I3. त्याच्यामध्ये सगळ्यांचं थोडंसं कन्फ्युजन असं होतंय की बघा इथं काही जणांनी काय केलंय इथं D4, D1, D2, D3 असं लिहिलेलं आहे. सो इथं काय लिहायचं इथं जो आहे तुम्ही D0, D1 ते देणार आहात ते नॅन्ड गेटला ऍज अ इनपुट म्हणून पुट करायचं सेपरेट. ओके आणि जो फायनल येणार आहे तो काय तो आपण तुम्ही कन्सिडर करायचा ते आय लिहिलं त्याच्याऐवजी डी लिहायचं ना. याची इथं आय लिहिले त्याच्याऐवजी तुम्हाला डी लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे येणार आहे तिथे काय येणार आहे Y0, Y1, Y2, Y3, Y4 असं कन्सिडर करायचं. ओके तसंच I3 म्हणजे I2, I3, I1 आणि I0 हे कशाला करायचंय ऑर गेटला कनेक्ट करायचं आणि फायनल आपल्याला आउटपुट मिळणार Y. आता हे कसं केलंय तर बघा हे जे इक्वेशन दिलंय त्याच्या अकॉर्डिंगली इथे चेंजेस केलेले आहेत. बघा फर्स्ट इक्वेशन S1 बार S0 बार आणि I0. S1 बार इथे आहे S1 बार इथे इथे ओके S1 बार S0 बार आणि I0. त्यानंतर बघा S1 बार S0 I2. त्यानंतर बघा इथं S1 S0 बार I2 लास्ट वन S1 S0 आणि I3. कळते का हे झालं सिम्पली 4:1 मल्टिप्लेक्सर. हेच फक्त आपल्याला प्रॅक्टिकली बघायचंय सो नीट लक्ष द्या. हे काय आलंय का येस मॅम समजले. ओके तर बघा त्याच्यानंतर आपण डीमल्टिप्लेक्सरला जाऊया. डीमल्टिप्लेक्सर म्हणजे हे पण आहे कॉम्बिनेशनल सर्किट. याच्यामध्ये तुम्हाला कसं असणार आहे एकच इनपुट असणार आहे एक सिंगल इनपुट असणार आहे. आउटपुट मस्ट बी n नंबर ऑफ आउटपुट्स युझिंग सिलेक्ट लाईन्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आउटपुट इज इक्वल टू कसं मॅक्सिमम ऑफ 2n आउटपुट्स असतात म्हणजे जेवढे तुमचे इनपुट्स लाईन्स असतील तेवढ्या रेस टू आपल्याला आउटपुट्स मिळणार. जर समजा तुमच्या सिलेक्ट लाईन्स 2 असतील तर 2:2 मीन्स 4 आउटपुट्स मिळणार आपल्याला. सिमिलरली बघा 1:4 म्हणजे अपोजिट असते. इथे लक्ष द्या ज्याच्या पुढे डीमल्टिप्लेक्सर लिहिलेला असेल त्याचा जो राईट साईडचा पार्ट असतो तो आउटपुट असते आणि लेफ्ट साईडचा पार्ट असतो तो इनपुट असते. म्हणजे इथं काय आहे सिम्पली 1:4 डीमल्टिप्लेक्सर मीन्स 1:4 डीमल्टिप्लेक्सर हॅज वन आउट इनपुट अँड 1 इनपुट आय दिले किंवा डी देऊ शकता तुम्ही तसं काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर 2 सिलेक्ट लाईन्स असणार आहेत S0 आणि S1. त्याच्यावरून आपण आउटपुट काय करणार सिलेक्ट लाईन्स रेस टू
2 म्हणजे 2 रेस टू सिलेक्ट लाईन्स किती आहे 2 आहे. मग 2 रेस टू 2 मीन्स 4 आपल्याला आउटपुट्स मिळणार आहे. बघा आय जो आहे तो इनपुट किंवा D0 सुद्धा डी म्हणू शकता तुम्ही सिम्पली. आणि आउटपुट किती आहेत 4 आहेत Y0 Y1 Y2 Y3 आणि हे जे आहेत ते सिलेक्ट लाईन्स आहेत. कोणत्या S1 अँड S0 दिस इज द सिलेक्ट लाईन्स. त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय करायचं ट्रुथ टेबल करूया. बघा ट्रुथ टेबल कसं असणार सिलेक्ट लाईन्स S1 S0 Y3 Y2 अँड Y1 हे असं असणार आहे. आता बघा इथे नीट लक्ष द्या. तुम्हाला काय करायचं जर 0 0 असेल म्हणजे बायनरी मध्ये 0 0 असेल तर काय म्हणतो आपण 0 म्हणून मग Y0 ला काय येणार 1 येणार अदरवाईज 0 0. ओके तसंच 0 1 आहे जी व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूला 1 द्यायचं अदरवाईज 0. 1 0 आहे म्हणजे 2 Y2 ला 1 असणार अदरवाईज 0 असणार. 1 1 ला 3 ला काय असणार 1 असणार आहे आणि अदरवाईज 0 असणार. समजलंय. म्हणजे Yes. तुम्ही Yes, ma'am. देतात त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला आउटपुटला ते 1 दिसणार अदरवाईज सगळे 0. मग इक्वेशन कसं येणार Y3 इज इक्वल टू S1 S0 I म्हणजे Y3 म्हणजे खालचं आहे Y3 म्हणजे काय Y3 इज इक्वल टू S1 S0 I. ओके त्याचबरोबर Y2 काय येणार Y2 सेपरेट बघा S1 S0 बार Y2 किंवा I असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. त्यानंतर बघा इथं बघा Y1 S1 बार S0 I. This is nothing but the Y1 Y0 is equal to S1 bar S0 bar I. This is the final equations. आणि लॉजिक डायग्राम बघा आपल्या अशा आहे ना नीट लक्ष द्या कशा 4 आउटपुट्स आहेत त्यामुळे 4 तुम्हाला NAND गेट असणार अँड गेट असणार आहेत. सिमिलरली इथं पण तसंच असणार S1 S0 आणि I आणि आपल्याला आउटपुट मिळाल Y0 Y1 Y2 and Y3. समजते. फक्त काय केलं होतं मग आपण यस ते एक्सप्रेशन शो करा नाही. दिसतंय बघा त्याच्यामध्ये काय केलंय सिलेक्ट लाईन जे आहेत त्याच्यावरून आपण Y1 Y2 Y3 काढलेला आहे. ते आय का लिहिलंय आय कुठे लिहिलंय तिथे का इथे येस मॅम. हा का तर आपण काय दिलं इनपुट्स दॅट्स वाय तिथं आय लिहिलं आपण. एकच इनपुट आहे ना प्रत्येकाला इनपुट कॉमन असणार येस त्यामुळे. कळालंय. येस मॅम समजलं. तर बघा आता तुम्हाला मी नेक्स्ट काय दाखवते स्क्रीन मी प्रेझेंट करते. मॅम डीमॉक्स मध्ये पण 4 टाइप्स आहेत का म्हणजे 1:2 4:2 टाइप्स आहे म्हणजे कसं जसं तुम्ही मक्स केलेले आहेत तसेच तुम्ही डीमक्सचे पण करू शकता. त्याच्यामध्ये नंबर ऑफ टाइप्स आहेत असं नाही की 2 रेस्ट पॉवर मध्ये टाइप्स आहेत त्यामुळे तुम्ही असं व्हेरीफाय करू शकत नाही की 1 आहे 2 आहे 3 आहे असं काहीच करू शकत नाही. n नंबर ऑफ पर्यंत आपल्याला मक्स आणि डीमक्स बघायला मिळते. मक्सचं जेवढं फंक्शन आहे त्याच्या अपोजिट डीमक्सचं फंक्शन आहे त्यामुळे त्याला 1 2 3 असं म्हणू शकत नाही. कळते. येस मॅम. तर तुम्हाला बघा व्हर्च्युअल लॅब हे तर तुम्हाला कन्सेप्ट माहित आहे. व्हर्च्युअल लॅब मध्ये तुम्हाला काय करायचंय फक्त तिथं तुम्ही तुमच्या मोबाईल वरून किंवा PC वरून सुद्धा करू शकता. स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना. यस येस मॅम. Yes, ma'am. हा आता इथे एम काय आहे बघा इथे तुम्हाला काही प्रॅक्टिस साठी हे पण आहे म्हणजे MCQ टाइप क्विज पण आहेत. तुम्ही सॉल्व्ह करून सबमिट केलं की बरोबर तुम्हाला लगेच आन्सर पण तिथे मिळून जाईल. ओके त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे
तुम्ही ह्याच्यावर गेला, व्हर्च्युअल लॅब ह्याच्यावर गेला, मी तुम्हाला लिंक शेअर करते. त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला क्विज किंवा एक्झाम्पल्स जे आहेत म्हणजे एमसीक्यू टाईप ते तुम्हाला बरेच सॉल्व्ह करायला हेल्प होईल. हे आपण थिअरॉटिकली बघितले बघा. थेरी बघा, मक्स आणि डी मक्सचं कसं असतंय. मक्स काय करतो, मल्टिपल घेतो आणि वन आउटपुट जे आहे ते देतो. म्हणजे सिंगल कम्युनिकेशन चॅनल आहे थोडक्यात तुम्हाला. म्हणजे आपण काय करतो बघा, कॉन्फरन्स कॉल असेल तर वेरियस जण बोलत असतील ऑब्विसली आणि एक जण ऐकत असेल, तसंच काम आहे. आणि त्याच्याबरोबर ब्रॉडकास्टिंग बघा, ब्रॉडकास्टिंग मध्ये कसं असते, सिम्पली एक जणच काय करत असतो, बोलत असतो. ओके, आणि अदरवाईज काय करत असतात, ऐकत असतात. सिमिलर आहे ते ब्रॉडकास्टिंग. कळालं? येस मॅम. तर हे झालं थेरॉटिकली पार्ट. ह्याच्यामध्ये डीमक्स आणि मक्सचं म्हणजे इथे दिलं एक इनपुट आणि अदरवाईज व्हेरियस आउटपुट्स आहेत. तर आता बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट सिम्युलेशन मध्ये जायचं. सिम्युलेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 4:1 मल्टिप्लेक्सर आणि 1:4 डीमल्टिप्लेक्सर दिसते. मग त्यातलं तुम्हाला काय करायचं, 4:1 मल्टिप्लेक्सर वर क्लिक करायचं. 4:1 मल्टिप्लेक्सर वर क्लिक केलं की तुम्हाला हे इथं दिले बघा, एक्सपेरिमेंट टू परफॉर्म द लॉजिक ऑफ 4:1 मल्टिप्लेक्सर ऑन अ किट. म्हणजे हे काय आहे, किट आहे. ओके, कळतंय, हे किट आहे. तुम्हाला तिथं काय ह्याच्यामध्ये काय दिलं होतं, तुम्ही आयसी यूज करा, त्याच्याबरोबर दुसरा एखादा आयसी यूज करा किंवा एनी अदर इक्विव्हॅलंट. मग आपण काय करतोय, त्याचा किट यूज करतोय. तर बघा, फर्स्ट काय करतोय आपण, पॉवर स्विच ऑन करतोय म्हणजे सगळे हे जे आहे ते ऍक्टिव्ह होणार. आता मला सांगा, याच्यामध्ये D00 असताना त्यावेळेस काय होणार, S2 आणि S1 हे दोन्ही 0-0 आहेत. म्हणजे म्हटल्यानंतर ऑब्विसली D0 ला जे आहे आउटपुट ते आपल्याला इथं मिळायला पाहिजे. समजतंय? S0 आणि S1 हे 0-0 आहे. मग D0 काय पाहिजे, 1 असेल किंवा 0 असेल, ते काय मिळतं आपल्याला, आउटपुटला मिळतं. मग D0 काय आहे, 0 आहे, म्हणून आउटपुटला काय मिळते, 0 मिळते. तसंच मी सिमिलरली काय करते, 1 करते, आउटपुट विल बी 1. बघा इथे लिहिलंय D0 इज इक्वल टू 1. कळतंय? इथं दिसते D0 इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही S0 आणि S1 हे 0-0 ठेवले. दॅट्स वाय इथं काय होते आउटपुटला, D0 इज इक्वल टू 0, D0 इज इक्वल टू 1. म्हणजे तुम्ही D0 चेंज करता. कळतंय? आता बघा काय करतोय आपण, S0 0 करतोय आणि S1 1 करते. मी हे क्लोज करते. इथं बघा, इथं लक्ष द्या, या ठिकाणी तिथं चेंज होते. S0 आणि S1 1 केलंय. इथं काय झालं, D1 इज इक्वल टू 1 झालं. बरोबर की नाही? D1 इज इक्वल टू 1 झालं. D1 इज इक्वल टू 0 आहे म्हणजे इथे काय येणार, D1 हे जे इनपुट D1 ला आहे ते काय करतोय, आपल्याला आउटपुट देतोय. मग आता D1 काय करते, मी चेंज करते. झालं ऑटोमॅटिकली तर चेंज. D1 इज इक्वल टू 1. येस मॅम. दिस इज द ऍड. देन आता बघा, हे मी काय करते, ऑफ करते. इथं D1 आलंय. आता इथं काय करते, क्लोज करते. म्हणजे इथं D0 झालं. आता काय होणार, D2 कसं करायचं, सिलेक्ट लाईन 0 आहे ती 1 करायची आणि 1 आहे ती 0 करायची. मग काय येणार, ऑब्विसली इथं आहे बघा, D2 इज इक्वल टू 0. मग D2 ची व्हॅल्यू काय आहे, आता 0 आहे, म्हणून आउटपुटला आपल्याला काय मिळतं, 0 मिळतं. आता बघा, D2 काय करणार, मी 1 करणार. ऑब्विसली आउटपुट विल बी D2 इज इक्वल टू 1 येणार. कळतंय? तसंच हे समजलंय, हे क्लोज करते. आता D3 S2 आणि S1 हे 1-1 केलं तर ऑब्विसली तर काय होतंय, D3 येते. D3 ला काय आहे, 0 आहे, म्हणून आउटपुटला 0 आलं. तसंच 1 आलं तर आउटपुटला काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. म्हणजे आता इथं बघा, तुम्ही दुसरे कोणतेही आउटपुट्स द्या, तिन्ही 1-1 दिले. जर तुम्ही D2 चेंज केला तरच चेंज होते, अदरवाईज होते का, मला सांगा. आता इथे बघा, D3 0-0 आहे म्हणजे D0 आहे, 1 आहे. ओके, अदर चेंज केले तर काय होते का बघा, आउटपुटला नाही होते. का, कारण की ती काय करते, D0 ची जी व्हॅल्यू आहे ती काय करते, ऍक्सेस करते. समजते?
This is the multiplexer 4:1 multiplexer. समजले हे मल्टिप्लेक्सर? येस मॅम. Yes, ma'am. घेऊ शकता. तर आता बघा डी मल्टिप्लेक्सर काय करतो, सेमच आहे. थेरॉटिकली पार्ट बघा आधी. एकच इनपुट आणि आउटपुट व्हेरियस आउटपुट. म्हणजे ह्याच्यामध्ये सिलेक्ट लाईन्स किती आहे, 2 आहे. त्याच्या अकॉर्डिंगली काय होणार, आउटपुट आपलं जे मिळणार आहे ते y0, y1, y2, y3 ला काय मिळतं ते बघूया. आता बघा सिम्युलेशन पार्ट. सिम्युलेशन 1:4. 1:4 ला कसं येणार मग सांगा. फर्स्टली डेटा ऑन करते, आधी पॉवर ऑन करते, नंतर डेटा ऑन करते. ओके, डेटा ऑन केलाय, डी इन 1 केला म्हणजे ऑब्विसली काय येणार, दोन्ही 0 0 आहे. त्यामुळे काय येणार, हे कंटिन्युअस ऑनच राहणार. डाटा इन जी आहे म्हणजे तुम्ही इनपुट्स ते दिलेलंच असणार कंटिन्यू, बरोबर. पण काय करते मी त्याला कंटिन्यू देते. मग इथं सिलेक्ट वरून आवाज ब्रेक 0 होतो. 0 आहे म्हणून काय होणार, y0. आता येतं का बघा. येस मॅम येतं. इथं बघा मी फर्स्ट काय केलंय, हा आता बघा इथे काय केलं मी, फर्स्ट मी पॉवर सप्लाय ऑन केलं. पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर काय होणार, डाटा इन म्हणजे डी इन आपण जे आहे ते ऑन करायचं. ते ऑन केल्यानंतर काय होणार, कंटिन्युअसली सिग्नल पास होणार. म्हणजे 1 0 1 0 हाच कंटिन्युअसली सिग्नल पास होणार. पण इथं डिपेंड अपॉन सिलेक्ट लाईन्स आउटपुट विल बी चेंज. आणि ते सिलेक्ट लाईन्स काय आहे, S0 S1 0 0 आहे. म्हणून आउटपुट काय होणार, Y0 1 होणार. ओके, Y0 आपल्याला 1 मिळणार. त्यानंतर बघा सिम्पली y0 इज इक्वल टू d इज इक्वल टू 1 आलं, बरोबर. किंवा मग आता बघा इथे हो का, d इज इक्वल टू d0 इज इक्वल टू 0. म्हणजे d जरी 0 असला तरी काय होणार, सिलेक्ट लाईन्स कोणती आहे, 0 0 आहे. म्हणून आपल्याला आउटपुटला कोणतं होणार, y0 जे आहे आउटपुट ते आपल्याला मिळणार. कळतंय. आता बघा y1 आहे 0 आणि 1 करते म्हणजे काय होणार, y1 चं जे आहे ते मिळणार. तर बघा हे मी ऍड करते. बघा इथं d इज इक्वल टू y1 इज इक्वल टू d0. तसंच बघा इथं ऑन केला, ऑन केल्यानंतर हे लिंक एलईडी लिंक झाला. म्हणजे हे ऍड करते बघा, d इज इक्वल टू 1. कळतंय. मी काय करते, फक्त सिलेक्ट लाईन्स 1 0 करत नाहीये, बल्कि त्याच्या बरोबर मी d आहे ते पण 1 0 1 0 फॉर्मॅट मध्ये लिहिते. त्याचबरोबर बघा हे 1 0 असेल म्हणजे 2 असेल, y2 व्हायला पाहिजे 1 2 3 y2 किंवा y3 तुम्ही म्हणा, त्याला तसं म्हटलं तरी चालेल, y3. तर बघा इथे काय होणार मग, सिमिलरली 1 0 ला d1 इज इक्वल टू 1. त्याचबरोबर इथं जो ऑफ करते ऍड केलं, d1 इज इक्वल टू 0. दोन्ही 1 1 केले तर ऑब्विसली d3 d4 जो आहे तो एलईडी ऑन होणार. एलईडी स्क्रीन वरती दिसते व्यवस्थित तुम्हाला सगळं. हा, d0 इज इक्वल टू 0 येणार. आता d1 ऑन केला तर काय येणार बघा, सिम्पली ऍड करते. बघा चेंजेस d सेमच राहतोय, फक्त अकॉर्डिंगली आउटपुटला चेंज होते. म्हणजे 0 1 0 1 0 1 1 0 1 0 फक्त चेंज होते. पण y0 ला बघा इथं प्रत्येक ठिकाणी आपण काय चेंज करतो, dn चेंज केलं की आपल्याला आउटपुटला हे चेंज मिळते. समजलंय. येस मॅम, समजलं. येस मॅम. कुणाला काही डाऊट आहे या प्रॅक्टिकल मध्ये. आपलं प्रॅक्टिकल नंबर 8 आणि 9 इथं 1 0 and 1 करायचंय का. हा, डी हा 1 आणि एकदा 0 एकदा करायचा. सिलेक्ट लाईन्स फक्त सायमल्टेनियसली ते आपण चेंज करत राहायचं. मॅम ते डाटाचं जे स्विच आहे ना, तर ते आपण ऑफ केलं की 0 येतंय डी आणि ऑन केलं की 1 येतंय ना. हा, ऑफ केलं की 0, ऑन केलं की 1. तुम्ही त्याची लिंक आहे मी तुम्हाला शेअर करते व्हॉट्सअपला, नाही सॉरी टेलिग्राम. एनी डाऊट मॅम आवाज असं ब्रेक तुम्हाला होतोय कळलंय. तुमचा.
मॅम आवाज याच्यावर ब्रेक होतोय. येतोय का? येस, आवाज येतोय का आता बघा? येस मॅम. हा, तर मला सांगा मग याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे? एक्सपेरिमेंट नाही कळालं असं काही आहे? नो मॅम. No, ma'am. ओके, तर मग आता इथं आपला एक्सपेरिमेंट नंबर 8 आणि 9 कम्प्लीट झालेला आहे. सगळ्यांना मी स्कॅन करून शेअर करते. सगळ्यांनी ते तुमच्या ह्याच्यामध्ये मॅन्युअल मध्ये लिहा. मॅन्युअल ज्याच्याकडे अवेलेबल नाहीये त्यांनी नोटबुक मध्ये तरी लिहा. लिहिल्यानंतर मला ते स्कॅन पण करा आणि स्कॅन करून शेअर करा. विथ हार्ड कॉपी पण तुम्हाला जमा करायची आहे, एवढं लक्षात ठेवा सगळेजण. येस, आता इथपर्यंत जेवढा पार्ट तुम्हाला सिलेबसला झाला त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल तर आता विचारा. म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये कुणाला कोणता डाऊट आहे का आतापर्यंत झालेले प्रॅक्टिकल मध्ये? मॅम प्रॅक्टिकल कुठे सबमिट करायचे? प्रॅक्टिकलची लिंक मी तुम्हाला आज करून देईन. मॅम सगळ्याची एक PDF बनवायची का सेपरेट बनवायचे? सगळ्याची एक PDF बनवून शेअर करा. ओके. मॅम ओके मॅम. आणि असाइनमेंट काही जणांनी शेअर केल्या नाहीयेत अजून. गुगल क्लासरूमला सबमिट क्लासरूम क्लासरूमला सबमिट केलात मग. हा, गुगल क्लासरूमलाच करायचे आहेत सबमिट. पण काही जण तिथे जॉईन नाहीये, त्यामुळे जॉईन करा आणि लवकरात लवकर सगळ्या सबमिट करा तिथे. एक्सपेरिमेंट आता जी आहे तुमचा जो हे थर्ड जी आहे असाइनमेंट ते तुम्हाला मी ग्रुपला शेअर करेन. मग ती झाल्यानंतर ते पण शेअर करा. ओके. ओके मॅम. ओके, कुणाला आज आणखीन काही विचारायचं आहे मायक्रो प्रोजेक्ट रिलेटेड किंवा तुम्हाला कशा वेगळ्या व्यतिरिक्त विचारायचं आहे मायक्रो प्रोजेक्ट बद्दल, की कोणता घेऊ काय घेऊ? मग आता विचारा. त्याचबरोबर तुम्हाला चांगला ऑप्शन म्हटलं तर बघा, JK फ्लिपफ्लॉप किंवा तुम्ही T किंवा D असे सुद्धा फ्लिपफ्लॉप्स यूज करू शकताय ऍज अ मायक्रो प्रोजेक्ट साठी घेऊ शकताय. म्हणजे कसं होतंय प्रत्येकाचे काही काही जण म्हणतात लॉजिक गेट किंवा मक्स किंवा आयडर असं घेतले सगळे. तर तुम्ही काय करा, काही जणांनी फ्लिपफ्लॉप घ्या, परत नंतर आणखी JK फ्लिपफ्लॉप आहे, RDS फ्लिपफ्लॉप आहे, T आहे, D आहे, हे तुम्ही फ्लिपफ्लॉप घेतले तरी चालते. किंवा BCD टू ग्रे बायनरी कोड आहे त्याचाच फक्त चार्ट किंवा बनवू शकता किंवा तसं IC अवेलेबल आहे मार्केटमध्ये BCD टू ग्रे किंवा BCD टू 7 सेगमेंट पण बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला ऍज अ मायक्रो प्रोसेसर. कुणी केला तर चांगलं वाटेल. BCD टू 7 सेगमेंट डिकोडर किंवा असं सुद्धा तुम्ही करू शकता. डिकोडर IC लागतो त्याच्यामध्ये, कॅथोड आयनोड याप्रमाणे ते BCD टू 7 सेगमेंट डिकोडर म्हणजे 0 टू 7 पर्यंत ते अल्फाबेट्स LED मध्ये ब्लिंक होतात. कुणाला इच्छा आहे असेल तर करा, शक्यतो केलं तर बरं होईल. एका ग्रुपने छान आहे तो ग्रुप, छान आहे ते टायटल. आणि सगळ्यांनी जे राहिलेले आहेत त्यांनी टायटल मला शेअर करा लवकरात लवकर, कारण त्याप्रमाणे मग पुढचं सांगता येईल ना कुणाला की हे घ्या ते घ्या असं. ओके, बोला, कुणाला काही डाऊट आहे? यस, बॉईज मध्ये प्रतीक, मयूर, सार्थक, फरजान, No, ma'am. ठीक आहे. वेट फॉर 1 मिनिट प्लीज.
ओके, तर मग अटेंडन्स द्या.